सर तुम्ही सोशल वर्क सुद्धा करता, तर सोशल वर्क करताना असा कोणता अनुभव आलाय का की तो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील? बरेचसे असे एक्सपिरियन्स आहेत माझ्यासोबत. हम्म. त्यातलं म्हणजे कसं, आम्ही काय करतो, आता जे अंध लोक आहेत आमच्या, त्यातले काही कलाकार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम वगैरे प्रयत्न करतो की त्यांना कार्यक्रम मिळावा, कुठेतरी गाण्याचे शो मिळावेत, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह आहे तो चालत राहावा. कारण प्रत्येक व्यक्तीला, तुम्हाला माहित असेल की प्रत्येक व्यक्तीला जॉब मिळणं किंवा प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध होणं ही अशक्य गोष्ट आहे. नाहीच. त्यामध्ये काय होतं, काही लोकांना बिझनेस करायचा असतो, पण त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. समाजाकडून त्यांना थोडंसं दाबलं गेलेलं असतात ती लोक, त्यांना सपोर्ट म्हणावा तसा मिळत. मग अशा वेळेस आम्ही काय करतो, अशा लोकांच्या हेल्पसाठी सोशल वर्क करत असतो, जेणेकरून काही लोकांना आम्ही, म्हणजे कोविडमध्ये आम्ही त्यांच्या घरोघरी राशन किट्स वाटतो. अरे वा. त्याचप्रमाणे म्हणजे आमच्या संस्थांमार्फत आमच्या वगैरे, आणि आम्ही आमच्या ज्या स्टिक असतात त्या वाटप केल्या मागच्या 6 महिन्यापूर्वीच. व्हाईट केन डे म्हणून आमचा एक वर्ल्ड व्हाईट केन डे असतो, म्हणजे जागतिक पांढरी काठी दिन, जे या पांढरी काठीचा अवेअरनेस निर्माण करण्यासाठी एक प्रोग्राम कंडक्ट करतो आम्ही सगळे. वर्ल्ड वाईड असतो तो, पूर्ण जगामध्ये तो प्रोग्राम केला जातो, कारण लोकांपर्यंत ही गोष्ट कळण्यास अवेअरनेस. तर त्या दरम्यान आम्ही एक 100 स्टिक्स वाटल्या. तर त्या दरम्यान मला एक म्हणजे असा एक्सपिरियन्स आला, आपले मिरजेचे हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर रियान जवर सर, त्यांच्याकडे आम्ही दरवेळेस, म्हणजे भरपूर सपोर्ट असतो आम्हाला त्यांचा. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो, तर त्यांना आम्ही म्हणालो, सर असं आम्ही तुम्ही जे काही आम्हाला निधी देता, कारण प्रत्येक असं असतं की संस्था करतात काय माहितीये का मॅडम, सोशल वर्क करताना ट्रान्सपरन्सी ठेवत नाही. अच्छा. ती मला गोष्ट खरं म्हणजे खटकते. त्यामुळे जे माझ्या ग्रुपमधले जे मित्र आहेत त्यांना मी सांगतो की मला जर तुमच्यासोबत काम करायचं असेल तर तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवायची त्या देणाऱ्या व्यक्तीसोबत. तर मी त्यांच्याकडे गेलो, सर आम्ही असं करतोय आणि तुम्ही जे निधी देताय त्यातले आमच्या असे स्टिक्स आम्ही घेतोय. आणि मग सरांचा प्रश्न होता की किती येत आहेत तसं. मग म्हणलं, सर ऍक्च्युली यामध्ये कमी बजेटमधल्या जास्त स्टिक्स येतील, पण चांगल्या बजेटच्या जर हेवी स्टिक घेतल्या तर ते जास्त टिकाऊ असतील, त्यामुळे तो लोकांना फायदा होईल. कारण कमी बजेटचे घेतलं तर ते तुटतील. त्या हिशोबाने आम्ही सरांना सांगितलं, सर तुमचे पैसे आम्ही अशा प्रकारे वापरतो. तर सरांनी माझ्या पाठीवर ठेवून सांगितलं की तू आहेस ना, विषय संपला, मला त्या गोष्टीचं तू सांगूच नको, तू कुठं खर्च करतेस. पण हा विश्वास म्हणजे निर्माण झाला की बाबा लोक आमच्यावरती हा विश्वास टाकतात की तुम्ही कुठे ह्या गोष्टीचं स्कॅम करणार नाही. म्हणून मला भीती वाटते की बाबा काम करताना सोशल मध्ये कोणाकडून घेतलं तर त्याचं कुठं ना कुठेतरी परफेक्ट युटिलायझेशन झालं पाहिजे. आणि शेवटी लोक देतात एक म्हणजे डोनेशन लोकांना हेल्प होय म्हणून, पण आपण जर त्याचा गैरवापर केला तर देव बघत असतो. तिथं आपल्याला कुठं चुकलेलं नाही किंवा आपण कुठली गोष्ट त्या गोष्टीपासून अडलेला नाही. मग त्यामुळे त्या भीतीपोटी ती गोष्ट आम्ही प्रत्येक गोष्ट सोशल ऍक्टिव्हिटीज असतो प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरन्सीनं करत असतो. तर हा मला खूप आला. आणि सोशल वर्किंग मध्ये म्हणा किंवा माझ्या याच्यामध्ये माझे एक मित्र नरेश देसाई आमच्या मिरजेतले, म्हणजे मी त्यांच्याकडे कधीही गेलो आणि कधीही कोणतीही गोष्ट सांगितली तर ती अवेलेबल त्यांच्याकडून झाली नाही, असं कधी झालेलं नाही. खूप दिलदार व्यक्तिमत्व म्हणलं तरी चालत त्यांच्याविषयी. असं म्हणजे बरेचसे लोक असे आहेत जे आम्हाला मदत करत असतात. त्यामुळं या गोष्टी शक्यच नाहीत जेव्हापर्यंत अशा लोकांची मदत आम्हाला भेटत नाही.